नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा स्टडीलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत ऍसिड, बेस अँड सॉल्टचा नेक्स्ट पार्ट। चला तर सुरुवात करूया। आजच्या पार्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे मेनली पीएच काय असतं, पीएच स्केल आपण कसं पीएच वरनं ओळखू शकतो की तो सबस्टन्स ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे की तो सॉल्ट आहे। जसं बघा तुम्हाला इथे पीएच स्केल दिलेली आहे। आता पीएच स्केल कशी बघायची बघा, सर्वात आधी पीएच स्केलच्या सेंटर मध्ये जो असतो म्हणजे 7 नंबर, पीएच स्केलचा नंबर असतो 0 to 14। आता 0 to 14 मध्ये मिडल मध्ये एक नंबर येतो तो म्हणजे 7। तर 7 काय, याला आपण असं पकडतो की हा न्यूट्रल आहे, म्हणजे एखाद्या सबस्टन्सचा जर पीएच 7 आहे म्हणजे तो सबस्टन्स न्यूट्रल आहे। ठीक आहे, म्हणजे तो ऍसिडही नाही आणि बेस सुद्धा नाही। आता बघा ऍसिड कोणते, मग जर त्यांचा पीएच 0 to 7 येत असेल, जर त्याचा पीएच 0 येत असेल, 1 येत असेल, 2 येत असेल, 3 येत असेल, 4 येत असेल, 5 किंवा 6 पर्यंत जर येत असेल तर काय येईल, ऍसिडिक सबस्टन्स। आणि जर 7 to 14 येत असेल तर बेसिक सबस्टन्स। जसे बघा इथे दिलेले आहे, जर त्याचा पीएच 0 आहे, बघा बॅटरी मध्ये जे केमिकल्स असतात त्यांचा पीएच असतो 0, म्हणजे काय ते जास्त ऍसिडिक आहेत। नंतर बघा स्टमक ऍसिड, आपल्या पोटामध्ये ऍसिड असते त्यामुळे काय होतं, आपलं अन्न पचन होतं, तर काय म्हणतात त्यांना गॅस्ट्रिक ऍसिड, त्यांचं पीएच काय असतं 1। नंतर बघा लेमन, आपल्या लिंबू मधचं काय असतं 2, लिंबू मध्ये ऍसिड असतं सायट्रिक ऍसिड, त्याचं पीएच किती आहे 2। नंतर बघा सोड्याचा 3, टोमॅटो, आपल्या टमाट्याचा 4, आपण जी कॉफी पितो तिचं 5 आणि आपण जे दूध पितो त्याचं आहे 6। आणि आपण जो डेली पाणी पितो त्याचा पीएच किती दिलेला आहे 7, म्हणजे काय की आपला वॉटर न्यूट्रल आहे। ठीक आहे, नंतर बघा ब्लड काय आहे, त्याचा पीएच आहे 8, म्हणजे काय की तो बेसिक आहे। ठीक आहे, नंतर एग व्हाईट हा सुद्धा बेसिक आहे। स्टोमक टॅबलेट ते पण बेसिक आहे। अमोनिया सोल्युशन, आपण बघा बेसिक ऍसिडिक जेव्हा बघितलं तेव्हा आपण वीक बेस मध्ये NH3 बघितलं होतं, तर NH3 काय आहे, अमोनिया सोल्युशन हा काय आहे, बेसिक आहे, त्याचा पीएच किती असतो 11। नंतर बघा सोप, जे आपण आंघोळीसाठी यूज करतो त्याचा पीएच किती असतो 12 सोप। नंतर ब्लीच त्याचा 13, नंतर मग ड्रेन क्लीनर त्याचा 14 म्हणजे काय की सर्वात जास्त बेसिक तो पीएच म्हणजे 14। आणि जर आपल्याला सर्वात ऍसिडिक विचारलं तो म्हणजे 0, आणि या दोघांच्या मिड मध्ये तो 7, तो म्हणजे असतो या दोघांचा मिड म्हणजे न्यूट्रल। ठीक आहे, आता हे जे आपण पीएच बघत आहोत तर पीएच चा मीनिंग काय होतो, तर पीएच चा मीनिंग होतो पॉवर ऑफ हायड्रोजन। बघा हायड्रोजन कुठे बघितलं होतं आपण, ऍसिड मध्ये, की ज्या सबस्टन्स मधून H पॉझिटिव्ह आयन निघत आहे म्हणजे काय की तो ऍसिड आहे। जसं बघा आपण HCl बघितलं तर हा ऍसिड आहे की बेस आहे, आपण कसं ओळखणार, आपण काय करणार, याला आधी वॉटर मध्ये टाकणार, वॉटर मध्ये टाकल्यानंतर काय होईल, वॉटर डिसोसिएशन होईल, हे दोन्ही अनायन कटायन वेगवेगळे होतील, तर काय येईल H+ येईल आणि Cl-, तर हा बघा H+ देत आहे म्हणजे काय आहे, हा ऍसिड आहे। ठीक आहे, तर पीएच म्हणजेच काय, पॉवर ऑफ हायड्रोजन। ठीक आहे, बघा काय लिहिलेलं आहे इथे, we have seen that acid and bases dissociate to smaller or larger extent on dissolving in water, forming H+ ion or OH- ion respectively। आपण बघितलं आहे की एखादा सबस्टन्स जर पाण्यात डिसोशिएट होत आहे तर तो एकतर H+ आयन देत आहे किंवा OH- आयन देत आहे।
आता यावरून आपण समजू शकतो की तो किती ऍसिडिक आहे किंवा किती बेसिक आहे. जर तो जास्त H प्लस देत आहे म्हणजे काय की तो जास्त ऍसिडिक आहे. जर तो जास्त OH मायनस देत आहे म्हणजे काय की तो जास्त बेसिक आहे. तर यावरून आपण समजू शकतो की तो सबस्टन्स किती ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे. आणि ऍसिडिक बेसिडिक आपण कशामध्ये मेजर करणार आहोत आता pH मध्ये, की जर त्याचा pH 0 to 7 असेल तर तो ऍसिडिक असेल आणि जर त्याचा pH 7 to 14 असेल तर त्याचा तो काय असेल बेसिक असेल. नंतर बघा काय लिहिलं आहे H plus and OH minus ion are found in different proportion in all natural aqueous solution. काय म्हटलेलं आहे आपल्याला जे काही नॅचरल ॲक्वस सोल्युशन. आता नॅचरल ॲक्वस सोल्युशन म्हणजे जसं वॉटर काय आहे ॲक्वस म्हणजे काय होतं ज्या सबस्टन्स मध्ये थोड्याफार प्रमाणात वॉटर असते म्हणजे तो थोडा लिक्विडी असते त्याला आपण ॲक्वस सोल्युशन म्हणतो. तर जसं आपण वॉटर किंवा वॉटर मध्ये जे काही सोल्यूट टाकून जे काही आपण सोल्युशन बनवतो त्यांना सुद्धा आपण ॲक्वस सोल्युशन म्हणू शकतो. तर H प्लस आयन आणि OH मायनस आयन हे त्या सबस्टन्स मध्ये वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये मिळू शकतात. कोणत्या सबस्टन्स मध्ये जास्त H प्लस असेल तर कोणत्या सबस्टन्स मध्ये कमी असेल. कोणत्या सबस्टन्स मध्ये OH मायनस जास्त असेल तर कोणत्या सबस्टन्स मध्ये OH मायनस कम असेल. नंतर बघा काय म्हटलं आहे अँड दॅट डिटरमाइन्स प्रॉपर्टी ऑफ दोज सोल्युशन. आणि H प्लस आयन किती निघत आहेत, कमी निघत आहेत, जास्त निघत आहेत त्यांचाच प्रपोर्शन त्या सोल्युशनची प्रॉपर्टी सांगतो. ते म्हणजे कसं जर H प्लस आयन कमी निघत आहे म्हणजे काय कमी ऍसिडिक आहे आणि कमी ऍसिडचे प्रॉपर्टीज ते आपण लास्ट इयर मध्ये शिकलेलो आहोत. नंतर जसं OH मायनस जास्त आहे म्हणजे जास्त बेसिक असेल तर काय होईल तो जास्त बेसिकच्या प्रॉपर्टी दाखवणार. तर यावरून आपण समजू शकतो की जर आपल्याला एखाद्या सोल्युशनच्या प्रॉपर्टीज माहित करून घ्यायचे आहे तर आपण काय करणार त्यांचं H प्लस OH मायनस आयन चेक करणार त्यावरून आपल्याला समजेल त्यांच्या प्रॉपर्टीज. आतापर्यंत आपण बघितलं की सर्व सबस्टन्स वॉटर मध्ये डिसोशिएट होतात. म्हणजे काय की वॉटर काय आहे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. आता वॉटर सुद्धा डिसोशिएट होतो. जसं बघा H2 म्हणजे आपला वॉटर डिसोशिएट होऊन कशामध्ये कन्वर्ट होतो H प्लस अँड OH. बघा हा सुद्धा H प्लस देत आहे आणि OH देत आहे. आता हा H सुद्धा देत आहे OH सुद्धा देत आहे म्हणून याला आपण न्यूट्रल असं म्हणतो. ठीक आहे. बघा इथे दिलेला आहे H2O चा मॉलिक्यूल H2 मधात O आणि जेव्हा हा डिसोशिएट होत आहे तर काय देत आहे एक H प्लस देत आहे आणि एक काय देत आहे OH मायनस. OH मायनस आयन म्हणजे काय असतं हायड्रॉक्साइड आयन. नंतर बघा काय लिहिलं आहे ड्यू टू दिस प्रॉपर्टी ऑफ वॉटर टू अंडरगो डिसोशिएशन देअर एक्झिस्ट बोथ H प्लस अँड OH मायनस आयन इन एनी ॲक्वस सोल्युशन. आणि याच कारणामुळे कोणत्याही सोल्युशन कोणत्याही ॲक्वस सोल्युशन मध्ये आपल्याला H प्लस पण मिळणार आणि OH मायनस पण मिळणार कारण वॉटर स्वतः सुद्धा डिसोशिएट होतो. जसं HCl ऍसिड हा डिसोशिएट होत आहे तसंच वॉटर सुद्धा डिसोशिएट होत आहे म्हणजे आपल्याला H प्लस पण मिळेल त्यातून आणि OH मायनस सुद्धा मिळेल. However, their concentration may be different. आता नेहमी सेम असणार नाही किंवा जर वेगवेगळं प्रपोर्शन आहे तर काय असेल वेगवेगळं भेटेल. हे झालं pH ऑफ सोल्युशन. आतापर्यंत आपल्याला जर एखाद्या सोल्युशनचा pH माहिती करायचा असेल तर आपण काय करत होतो आपल्याला जी pH चेक करण्याची जी लिटमस पेपर एक्सपेरिमेंट नुसार जी आपल्याला मिळत होती तिच्याने आपण काय करत होतो pH चेक करत होतो. तर आता आपल्याला नवीन काहीतरी दिलेलं आहे
ज्यावरून आपण पीएच कॅल्क्युलेट करू शकतो, त्यावरनं आपण पीएच माहिती करू शकतो. इथे सुद्धा तुम्हाला एक टेबल दिलेला आहे बघा, सोल्युशन अँड पीएच. 1 मोलर HCl, 1 मोलर म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन आहे HCl चा. पीएच 0 आहे, तो काय आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. म्हणजे त्याचा पीएच 0 आहे, तो काय असेल, स्ट्रॉंग ऍसिड असेल. तसंच तुम्हाला इथे गॅस्ट्रिक ज्यूस किती असेल, लेमन ज्यूस किती असेल, हे सर्व तुम्हाला या चार्ट मध्ये दिलेलं आहे. आणि या मिड मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा, 7 pH ला काय दिलेलं आहे, प्युअर वॉटर शुगर सोल्युशन. ठीक आहे, तर आपला वॉटर काय असतं, न्यूट्रल, त्याचा पीएच काय असतं, 7. ठीक आहे. आता बघा इथे काहीतरी नवीन टर्म दिलेली आहे, युनिव्हर्सल इंडिकेटर. आता युनिव्हर्सल शब्दाचा अर्थ काय होतो की सर्वकडे सेम असेल. जसं आपला वॉटर युनिव्हर्सल सॉल्व्हेंट आहे, म्हणजे काय की तो सर्व सोल्यूटला सामावून घेतो, सर्व सोल्यूटला डिझॉल्व करतो. तसंच युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय होईल की तो सर्व वस्तूंना इंडिकेट करू शकतो. म्हणजे जे काही सबस्टन्स आहे, जे काही सोल्युशन आहे, त्यांचा पीएच सांगू शकतो. आता ते कसं शक्य आहे बघा, आतापर्यंत आपण लिटमस पेपरनी काय करत होतो, पीएच करत होतो कॅल्क्युलेट. आता आपल्याला एखादं सोल्युशन दिलेलं असेल, त्या सोल्युशनचं नाव आहे युनिव्हर्सल इंडिकेटर. त्या सोल्युशन मुळे काय करू शकतो आपण, जसं आपल्याकडे एखादं सोल्युशन आहे, जसं आपण लिंबू पाणी घेतलं, लिंबू पाणी मध्ये आपण काय करायचं, हा युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन टाकायचा. आणि मग आपल्याला जर आपल्याकडे पीएच मीटर असेल किंवा जर आपण लिटमस पेपरचा यूज केला तरी चालते, तर आपण लिटमस पेपर घेतलं आणि त्या सोल्युशन मध्ये डिप केलं तर आपल्याला त्याचा पीएच समजेल किंवा आपल्याला समजेल की तो ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे. ठीक आहे, कारण आपल्याला कशावरून समजते की तो ऍसिड आहे की बेस आहे, कारण ब्लू लिटमस पेपर काय होतो, पिंक होतो, आणि पिंक लिटमस पेपर ब्लू होतो जर सबस्टन्स ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे. आता बघा काय लिहिलं आहे युनिव्हर्सल इंडिकेटर मध्ये, वी नो दॅट द some natural and synthetic dyes show 2 different colors in acidic and basic solution. काय म्हटलं इथे, आता आपल्याकडे काय आहेत, नॅचरल आणि सिंथेटिक सोल्युशन आहेत, जे वेगवेगळ्या कलर्स मध्ये ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे असं शो करतात. आणि त्या डायज म्हणजे काय, कलर. ठीक आहे, कलर सोल्युशन यूज ॲज ऍसिड बेस इंडिकेटर. आणि अशा नॅचरल किंवा सिंथेटिक सोल्युशनला आपण ॲज अ इंडिकेटर म्हणून यूज करतो. In the pH scale, the pH solution varies from 0 to 14 in accordance with strength of acid or base. To show this variation in pH, a universal indicator is used. आणि आपण पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी कशाचा यूज करतो, युनिव्हर्सल इंडिकेटर. ठीक आहे, अ युनिव्हर्सल इंडिकेटर शोज डिफरंट कलर ॲट डिफरंट व्हॅल्यूज ऑफ पीएच. आता आपल्याला कसं समजेल, जर ब्लू कलर आहे तर काय पीएच आहे, पिंक कलर आहे तर काय पीएच आहे. तर जे सर्वात आधी आपण पीएच स्केल बघितली, त्यामध्ये बघा दिलेलं होतं आपल्याला कलर, तर जर ते कलर आले तर आपण समजून घेऊ शकतो की त्याचा पीएच तेवढा आहे. ठीक आहे, अशावरनं आपण युनिव्हर्सल इंडिकेटरचा यूज करू शकतो. A universal indicator is made by mixing several synthetic indicator in specific proportion. आता हा युनिव्हर्सल इंडिकेटर कशाने बनवला असेल, तर काय म्हटलं इथे की खूप सारे आपण सिंथेटिक इंडिकेटर त्यामध्ये मिक्स करतो आणि त्यांच्या स्पेसिफिक प्रोपोर्शन म्हणजे काय की विशिष्ट प्रोपोर्शन मध्ये, जर आपल्याला 2 ग्राम दिलेला आहे तर आपण 2 ग्रामच तिथे टाकणार, असं स्पेसिफिक प्रोपोर्शन घेऊन आपण तो युनिव्हर्सल इंडिकेटर
तयार करतो. आता आपल्याला मार्केटमध्ये तो अवेलेबल असतो, त्याचं नाव असतं युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन. तर तो वेगवेगळ्या कंपनीज देतात. बघा इथे काय लिहिलं आहे, द pH of solution can be determined by means of universal indicator solution or pH paper made from it. However, the most accurate method of measuring the pH of solution is to use an electrical instrument called pH meter. आतापर्यंत आपण काय म्हटलं होतं की आपण लिटमस पेपरनी टेस्ट करू. आता आपल्याला इथे pH मीटर दिलेला आहे. बघा हा इमेज दिलेली आहे, हा काय आहे pH मीटर. याच्यामध्ये काय केलं आहे, आपल्याला ज्या सोल्युशनचा pH माहिती करायचा आहे तो सोल्युशन घेतला आपण बीकर मध्ये, त्यामध्ये आपण युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन टाकला. ठीक आहे, आणि मग काय केलं आपण या मशीन मध्ये त्याला लावलं. बघा इथे हा इलेक्ट्रोड डिप केलेला आहे आणि हा आता मेजर होत आहे आणि याचा pH बघा इथे 1.1 दाखवला आहे. 1.1 आहे म्हणजे काय की तो ऍसिडिक आहे. आता बघा याचा कलर काय आलेला आहे, पिंकिश. म्हणजे काय की यावरून आपण याचा pH सांगू शकतो. ठीक आहे, in this method pH measured by dipping electrode into the solution. तर ही मेथड आहे आपल्याला pH कॅल्क्युलेट करण्याची. बघा इथे सुद्धा दिलेला आहे की जर कोणता कलर आला तर कोणता pH असेल. पिंक जर असेल तर 1 2 3, जर 7 बघा 7 न्यूट्रल वाल्याचा कलर किती आहे, ग्रीन कलर आहे. आणि जो सर्वात बेसिक आहे त्याचा बघा व्हायलेट कलर आहे आणि जो सर्वात ऍसिडिक आहे त्याचा कलर काय दिलेला आहे, पिंक. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आपल्याला बघायचं आहे रिएक्शन ऑफ ऍसिड अँड बेस. आतापर्यंत आपण बघितलं की ऍसिड काय असतात, बेस काय असतं, आणि त्यानंतर आपण बघितलं आता ऍसिड बेस आहे त्यांना ओळखायचं कसं. तर जे H+ देत आहेत ते ऍसिड, जे OH- देत आहेत ते बेस. आणि त्यानंतर आपण काय बघितलं, pH काय असतं. pH वरून आपण समजू शकतो की तो ऍसिड आहे किंवा बेस आहे. त्यानंतर आपण काय बघितलं की ऍसिडला आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो, बेसला कसं आयडेंटिफाय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ युनिव्हर्सल इंडिकेटर. आणि आता आपल्याला बघायचे आहेत ऍसिड बेसच्या रिएक्शन. म्हणजे जर ऍसिड वॉटर सोबत रिएक्ट करत आहे किंवा कोणत्या दुसऱ्या मेटल सोबत रिएक्ट करत आहे, कोणत्या ऑक्साइड सोबत रिएक्ट करत आहे, तर तो काय प्रोडक्ट बनवेल ते आपल्याला आता रिएक्शन थ्रू बघायचं आहे. तसंच बेस सुद्धा, बेस जेव्हा वॉटर सोबत रिएक्ट करतो, जेव्हा ऑक्साइड सोबत रिएक्ट करतो, तर आपल्याला प्रोडक्ट म्हणून काय मिळतो तर आपल्याला इथे रिएक्शन मध्ये बघायचं आहे. सर्वात आधी रिएक्शन काय आहे, न्यूट्रलायझेशन. When enough NaOH is added to HCl, the resulting aqueous solution contains only Na+ and Cl- ion. काय म्हटलेलं इथे बघा, इथे एक NaOH हा बेस आहे. कसं समजलं आपल्याला बेस आहे, याला जेव्हा आपण डिसोशिएट करू तर हा OH- देईल, म्हणजे काय हा बेस आहे. ठीक आहे, आणि एक ऍसिड आहे, ऍसिड काय देतो, H+ देतो. तर HCl ला जेव्हा आपण डिसोशिएट करू तर तो H+ आणि Cl- देईल, म्हणजे काय की हा ऍसिड आहे. तर जेव्हा आपण एखाद्या ऍसिडला बेस सोबत रिएक्ट करू तर आपण आता ऍसिड कोणतं घेतलं, HCl, आणि बेस कोणतं घेतलं, NaOH. जेव्हा आपण या दोघांना रिएक्ट करू तर प्रोडक्ट काय मिळतो, NaCl + H2O, म्हणजेच काय, सॉल्ट अँड वॉटर. ही काय आहे, कॉमन रिएक्शन आहे. म्हणजे काय की जेव्हा कधी ऍसिड बेस रिएक्ट होतील तर ते नेहमी काय बनवणार, सॉल्ट अँड वॉटर. जसं आपण इथे जर H2SO4 ऍसिड घेतलं, बेस KOH घेतलं तर आपल्याला KOH पोटॅशियमचा सॉल्ट मिळेल आणि वॉटर मिळेल. पण आपल्याला कॉमनली काय मिळेल, सॉल्ट अँड वॉटर.
म्हणजे आपण जेव्हा ऍसिड आणि बेस, कोणताही ऍसिड कोणताही बेस जेव्हा आपण रिॲक्ट करू तर आपल्याला मेनली काय मिळेल, सॉल्ट अँड वॉटर. हीच काय आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर आपण याचे डेफिनेशन कसं लिहू शकतो, व्हेन ऍसिड अँड बेस रिॲक्ट the product are salt and water is called as neutralization reaction. बघा काय लिहिलंय इथं, that is NaCl a salt and solvent water. The only source of H plus and OH minus ion in this solution dissociation of water. Therefore this reaction called neutralization reaction. बघा काय म्हटलं इथे, आपण जेव्हा इनफ NaOH HCl सोबत ऍड करू म्हणजे रिॲक्ट करू तर आपल्याला काय मिळेल, Na+ मिळेल आणि Cl- मिळेल, कारण आपण त्यांना डिसोशिएट करतो. म्हणजे NaCl म्हणजे काय, हा NaCl सॉल्ट आहे, याला आपण काय म्हणतो, टेबल सॉल्ट. जो आपण घरी यूज करतो त्याचा फॉर्म्युला काय असतो, NaCl. अँड सॉल्वंट म्हणजे काय असेल, सॉल्वंट म्हणजे काय असतो, जो जास्त प्रमाणात असतो तो असतो वॉटर. द ओनली सोर्स ऑफ H plus and OH minus ion in the solution is the dissociation of water. आणि म्हणून या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मिळतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, इथे आपल्याला वॉटर मिळत आहे आणि वॉटर काय असतं, न्यूट्रल असतो, म्हणून याचं नाव न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. तर हो, या प्रोसेस मध्ये आपल्याला नेहमी वॉटर मिळतो, म्हणून या प्रोसेसचं नाव आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. कारण वॉटरचा पीएच काय असतो, 7 आणि 7 पीएच आहे म्हणजे काय, तो न्यूट्रल आहे. ठीक आहे. As NaOH solution is added drop by drop to HCl solution, the concentration of H plus goes on decreasing. काय म्हटलं आहे, H+ डिक्रीज होता है. आता H+ डिक्रीज होता है म्हणजे काय होईल की ऍसिडचं प्रमाण कमी आहे, कारण H+ जास्त म्हणजे जास्त ऍसिडिक. आता जेव्हा H+ कमी आहेत म्हणजे काय की तो सबस्टन्स कमी ऍसिडिक आहे आणि जास्त बेसिक आहे, म्हणजे त्याचा पीएच काय आहे, जास्त आहे. ठीक आहे. आपण 1 to 7 0 to 7 यांना कमी पीएच म्हणतो आणि 7 to 14 यांना जास्त पीएच म्हणतो. म्हणजे ऍसिडिक सबस्टन्स कमी पीएच चे असतात आणि बेसिक सबस्टन्स जास्त पीएच चे असतात. ठीक आहे. विथ added OH ion and that is how the pH goes on increasing. आता जेव्हा आपला सोल्युशन काय होता है, OH मायनस नि जास्त होता है म्हणजे काय की तो बेसिक होता है आणि बेसिक काय असतात, जास्त पीएच वाले असतात, तर आपला पीएच काय होता है, इन्क्रीज होता है. बघा ही रिएक्शन आपण जेव्हा HCl NaOH सोबत ऍड करत आहोत तर आपल्याला प्रोडक्ट मिळत आहे NaCl प्लस H2O. NaCl काय असतं, सॉल्ट आणि H2O म्हणजे आपला वॉटर. आता आपल्याला ही रिएक्शन तर माहिती आहे, पण जर आपल्याला वेगळं ऍसिड दिलं आणि वेगळं बेस दिलं तर आपण प्रोडक्ट कसं काढणार. तर बघा आपल्याला एक सिंपल मेथड माहिती आहे, डिसोसिएशन. तर जेव्हा हा वॉटर मध्ये जाईल तर हा H+ बनवेल आणि हा Cl+ बनवेल, तसंच हा सुद्धा काय बनवेल, Na+ बनवेल, कारण OH मायनस असतो. तर आपल्याला काय करायचं, इथचा जो प्लस वाला आहे तो मायनसला जॉईन करायचा आणि इथचा जो मायनस वाला आहे तो इथे प्लसला जॉईन करायचा. तर बघा इथचा प्लस वाला कुठे जॉईन होईल, मायनस वाल्याला. तर H आणि OH मिळून काय होईल, बघा H एक H आहे, इथे सुद्धा एक H आणि O आहे म्हणजे H2O होईल. आणि इथचा Cl हा काय आहे, मायनस वाला आहे, मायनस वाला आपण प्लस वाल्याला ऍड करू तर Na आणि Cl, तर आपला काय बनतो, NaCl. आपल्याला असंच प्रत्येक रिएक्शन मध्ये करत जायचं आहे. ठीक आहे, की याचा पॉझिटिव्ह याला निगेटिव्ह वाल्याला लावायचा आणि इथचा निगेटिव्ह वाला याला पॉझिटिव्ह वाल्याला लावायचा. नंतर काय लिहिलंय बघा, आपलं सेकंड रिएक्शन आहे रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल. आता आपल्याकडे रिएक्शन आला आहे ऍसिडच्या कोणासोबत,
मेटल सोबत. आता काय आहे रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल. जेव्हा एखादं ऍसिड, जसं ऍसिड आपल्याला माहिती आहे HCl, H2SO4, हे जेव्हा मेटल सोबत रिॲक्ट करतील तर प्रोडक्ट काय बनेल ते बघायचं आहे. बघा तुम्हाला इथे इमेज दिलेली आहे. यामध्ये काय घेतलं आहे Mg रिबन. Mg म्हणजे काय असतं मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम मेटल आहे की नॉन मेटल आहे हे आपल्याला माहिती जर करायचं असेल, आपण लास्ट इयर मध्ये शिकलेलो आहोत मेटल्स अँड नॉन मेटल चॅप्टर मध्ये, ठीक आहे. तर यावरून आपल्याला माहिती आहे की Mg म्हणजे मॅग्नेशियम काय असतं मेटल असतं. तर हा मेटलला आपण जेव्हा HCl या सोल्युशन म्हणजे ऍसिड सोल्युशन मध्ये टाकू तर काय होईल H2 गॅस बाहेर निघेल, ठीक आहे. बघू काय आहे रिएक्शन. The reaction of acid with metal is determined by strength and the concentration of acid and also by reactivity of metal and the temperature. आता ही रिएक्शन कसं डिटरमाइन करू आपण, एकतर ऍसिडची किती स्ट्रेंथ आहे म्हणजे किती ऍसिडिक आहे किंवा मेटल किती रिएक्टिव्ह आहे. जर मेटल कमी रिएक्टिव्ह असेल तर कमी रिएक्शन होईल किंवा मेटल जास्त रिएक्टिव्ह आहे तर जास्त रिएक्शन होईल. आणि वरून अजून एक काय आहे घटक आहे जो याला डिटरमाइन करतो तो म्हणजे टेम्परेचर, ठीक आहे. बघा तुम्हाला इथे दिसत आहे टेम्परेचर. इट इज इझी टू ब्रिंग अबाउट द रिएक्शन ऑफ डायल्यूट सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड विथ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल ऍट नॉर्मल टेम्परेचर. काय म्हटलं आहे बघा इथे, इट इज इझी टू ब्रिंग अबाउट द रिएक्शन ऑफ डायल्यूट सोल्युशन of strong acid with moderately reactive metal at normal temperature. म्हणजे काय, आपल्याकडे जर एकदम स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि जर जास्त रिएक्टिव्ह नाही पण जर मॉडरेटली रिएक्टिव्ह आपल्याकडे मेटल आहे तर आपण ही रिएक्शन इझिली करू शकतो. आणि जर आपल्याकडे नॉर्मल टेम्परेचर सुद्धा आहे तर त्या टेम्परेचरवर सुद्धा आपण ही रिएक्शन घडवून आणू शकतो. बघा नंतर काय म्हटलं आहे. आता आपल्याला हे मॅग्नेशियम जेव्हा HCl सोबत ऍड होते तर काय बनते ते बघायचं आहे. मॅग्नेशियम मेटल रिएक्ट विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड अन इन्फ्लेमेबल गॅस. इन्फ्लेमेबल गॅस म्हणजे काय आपला H2 गॅस, ठीक आहे. हायड्रोजन इज फॉर्म. काय म्हटलं आहे, जेव्हा मॅग्नेशियम मेटल डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत ऍड होते रिएक्ट होते तर आपल्याला काय मिळतो हायड्रोजन गॅस ड्यूरिंग दिस रिएक्शन. द रिएक्टिव्ह मेटल डिस्प्लेस हायड्रोजन आयन फ्रॉम ऍसिड टू रिलीज हायड्रोजन गॅस. At the same time the metal is converted into basic radical which combine with acidic radical from acid to form salt. म्हणजे काय की जेव्हा मेटल एखाद्या ऍसिड सोबत रिएक्ट होत आहे तर आपल्याला कॉमनली काय मिळतं सॉल्ट अँड हायड्रोजन. म्हणजे कोणताही मेटल जर कोणत्याही ऍसिड सोबत रिएक्ट होत आहे तर आपल्याला काय मिळेल सॉल्ट मिळेल आणि पुन्हा काय मिळेल हायड्रोजन मिळेल, ठीक आहे. आता बघा इथे आपण Mg घेतला आहे. Mg ला घेतलं, इथे S म्हणजे काय असतं सॉलिड. आपण इथे Mg ची रिबन जशी आपण केसाला जी रिबन लावतो तशीच Mg म्हणजे मॅग्नेशियम मेटलची रिबन असते म्हणून ते काय असते सॉलिड स्टेट मध्ये आहे म्हणून इथे S लिहिलेला आहे. नंतर काय घेतलं HCl ऍक्वस म्हणजे काय त्यामध्ये वॉटर असेल आणि जास्त वॉटर असेल म्हणजे काय की तो डायल्यूट असेल. हे जेव्हा दोन्ही रिएक्ट करतील तर आपल्याला मिळेल MgCl2. काय आहे हा सॉल्ट आहे आणि वरून आपल्याला काय मिळेल हायड्रोजन गॅस. आता हायड्रोजन गॅस आहे त्या सबस्टन्स मध्ये हे आपल्याला कसं कळणार, ती गॅस आहे म्हणजे ती वर उडण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला माहिती आहे गॅस काय असते खूप हलकी असते आणि त्याच्यामुळे काय ती हवेमध्ये उडते. आणि यावरूनच आपण समजू की जर त्यामधून बबल्स निघत आहेत म्हणजे काय की ते हायड्रोजनचे बबल्स आहेत. यावरून आपण समजू की H2 गॅस यामधून रिलीज होत आहे.
बघा हाच एक्सपेरिमेंट आपण इथे केलेला आहे. Mg रिबन घेतलं, त्याला डायल्यूट HCl मध्ये टाकलं. आता यामध्ये रिॲक्शन होईल आणि रिॲक्शन होऊन आपल्याला काय मिळेल, एकतर आपल्याला सॉल्ट म्हणजे MgCl2 मिळेल आणि वरून काय मिळेल, H2 गॅसचे बबल्स. ठीक आहे, बघा इथे दिसत आहे बबल्स. नंतरची रिॲक्शन बघा काय आहे, रिॲक्शन ऑफ ऍसिड विथ ऑक्साइड ऑफ मेटल. आता ऍसिडची रिॲक्शन कोणासोबत बघायची आपल्याला, ऑक्साइड ऑफ मेटल. आता ऑक्साइड म्हणजे काय होतं बघा, मेटल्स कोणकोणते आहेत, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. आता हे जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतील तेव्हा काय बनेल त्यांचा, मेटल ऑक्साइड. म्हणजे NaO हा काय आहे, मेटल ऑक्साइड. तसंच आपलं MgO काय आहे, मेटल ऑक्साइड. काय लिहिलंय बघा, द केमिकल फॉर्म्युला ऑफ रेड ऑक्साइड इज Fe2O3. आता हा रेड ऑक्साइड म्हणजे काय आहे, रेड नावाचा तर आपल्याकडे कोणताच एलिमेंट नाही आहे. रेड म्हणजे काय आहे आपला हा आयरन. ठीक आहे, आयरनला आपण काय म्हणतो, फेरस. बघा इथे Fe म्हणजे काय आहे, आयर्न आहे. तर याला काय म्हणतात, रेड ऑक्साइड. याला रेड ऑक्साइड का बरं म्हणतात, कारण जेव्हा याला आपल्याकडे आपण नेहमी बघितलं आहे बघा, रेड ऑक्साइड जे आपल्याकडे खिडक्या असतात त्यामध्ये जे लोखंड लावलेलं असते ते बघा कधी रेडिश दिसते. आता जनरली पावसाळ्यामध्ये काय असतात, ते रेडिश होऊन जातात. तर ते का बरं, ते ऑलरेडी काय आहेत, फेरस म्हणजे काय आहेत, लोखंड आहेत. ते जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतात तर ते काय बनवतात, फेरस ऑक्साइड, आणि तो रेड कलरचा असतो म्हणून याला आपण रेड ऑक्साइड असं म्हणतो. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला बघा Fe2O3. नंतर बघा काय लिहिलं आहे, द वॉटर इनसोल्युबल रेड ऑक्साइड रिॲक्ट विथ HCl टू प्रोड्यूस अ वॉटर सोल्युबल सॉल्ट FeCl3. काय म्हटलं आहे, जेव्हा आपण रेड ऑक्साइड घेत आहोत म्हणजे फेरस ऑक्साइड घेत आहोत, तो जेव्हा आपण HCl सोबत रिॲक्ट करू तर आपल्याला काय मिळेल, एक सॉल्ट मिळेल आणि वॉटर मिळेल. ठीक आहे, बघा FeCl3 काय आहे, सॉल्ट, आणि H2 म्हणजे आपलं असतं वॉटर. म्हणजे ही ऍसिड बेस्ड रिॲक्शन आहे का, कारण बघा इथे सुद्धा आपल्याला इथे काय मिळत आहे, एक सॉल्ट मिळत आहे आणि इथे वॉटर मिळत आहे. आणि आपल्या न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये सुद्धा काय मिळत होता, सॉल्ट प्लस वॉटर. दिस गिव्ह येलोइश कलर टू द वॉटर. आणि जेव्हा हा FeCl3 बनतो, हा ऍक्वस म्हणजे काय की वॉटर सोबत ऍड असेल तर हा सोल्युशन कोणत्या कलरचा दिसतो, येलोइश कलरचा. ठीक आहे, द फॉलोइंग केमिकल कॅन बी रिटन फॉर दिस केमिकल चेंज. हे बघा केमिकल रिॲक्शन दिलेली आहे इथे. हा Fe2O3 काय आपला, मेटल ऑक्साइड. Fe काय आहे, मेटल आहे, आणि O म्हणजे ऑक्साइड म्हणजे मेटल ऑक्साइड. जेव्हा आपला ऍसिड सोबत रिॲक्ट होतो तर काय बनतं, एक बनतं सॉल्ट आणि एक बनतं वॉटर. ठीक आहे, नंतर आहे नेक्स्ट रिॲक्शन, रिॲक्शन ऑफ बेसेस विथ ऑक्साइड ऑफ नॉन मेटल. बघा आता आपण बघितलं की ऍसिड जेव्हा ऑक्साइड ऑफ मेटलशी रिॲक्ट करते तर काय बनते. आता आपल्याला बघायचं आहे जेव्हा बेस ऑक्साइड ऑफ नॉन मेटलशी रिॲक्ट करतो. जसं आपण बघितलं मेटलचे ऑक्साइड, तसं नॉन मेटलचे ऑक्साइड सुद्धा असतात. आता नॉन मेटल बघा कोणकोणते आहेत, कार्बन आहे, ठीक आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हे काय आहेत, नॉन मेटल आहेत. बघा आपण मेटल नॉन मेटल कसं ओळखू शकतो, इझी आहे. जे आपले इलेक्ट्रॉन डोनेट करतात ते असतात मेटल, आणि जे आपले इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही दुसऱ्याकडून घेऊन टाकतात ते असतात नॉन मेटल. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं जेव्हा बेस ऑक्साइड ऑफ नॉन मेटलशी रिॲक्ट करतो, बेसेस रिॲक्ट विथ ऑक्साइड ऑफ नॉन मेटल
टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. काय म्हणत आहे, जेव्हा बेस ऑक्साइड ऑफ नॉन मेटलशी रिॲक्ट करतो तर तो सुद्धा काय बनवतो, सॉल्ट अँड वॉटर. हेन्स ऑक्साइड ऑफ नॉन मेटल्स आर सेड टू बी ऍसिडिक इन नेचर. काय म्हटलं आहे, ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल आर सेड टू बी ऍसिडिक. कशाचे ऑक्साइड, नॉन मेटलचे ऑक्साइड कसे असतात, ऍसिडिक असतात. Sometimes the oxide of non-metal themselves are said to be example of acid. काय म्हटलंय बघा, जेव्हा आपला ऑक्साइड म्हणजे काय, मेटल आणि ऑक्सिजन, तर नॉन मेटल काय आहे आपला, कार्बन आहे इथे, आणि ऑक्साइड म्हणजे ऑक्सिजन, तर कार्बन डायऑक्साइड प्लस एखादा बेस म्हणजे NaOH जेव्हा रिॲक्ट करतो तर काय मिळतो आपल्याला, सोडियम कार्बोनेट. म्हणजे काय, इथे आपल्याला हा सॉल्ट मिळत आहे, तर सोडियम कार्बोनेट हा काय आहे, सॉल्ट आहे, प्लस वॉटर. तर आपण जेव्हा कधी बेस कशाशी रिॲक्ट करतो, ऑक्साइड ऑफ नॉन मेटलशी रिॲक्ट करतो तर आपल्याला काय मिळतो, सॉल्ट प्लस वॉटर. जसं बघा इथे CO2 म्हणजे काय आहे, CO आहे, O आहे म्हणजे ऑक्साइड आहे, आणि C काय आहे, कार्बन. कार्बन काय आहे, नॉन मेटल, म्हणजे हा नॉन मेटलचा ऑक्साइड आहे. नॉन मेटलचा ऑक्साइड जेव्हा बेस सोबत रिॲक्ट करतो तर बनतो सॉल्ट. इथे काय बनला आहे, सोडियम कार्बोनेट आणि प्लस वॉटर. जर समजा इथे आपण काय घेतलं, जर आपण इथे नायट्रोजन घेतलं असतं, दुसरं घेतलं असतं, तर आपला कार्बोनेट पण तसं चेंज झाला असतं. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय बघायचं आहे, झिंक ऑक्साइड रिॲक्ट विथ सोडियम हायड्रोक्साइड टू फॉर्म सोडियम झिंकेट अँड वॉटर. Similarly, aluminium oxide react with sodium hydroxide to form sodium aluminate and water. काय म्हटलं आहे इथे आपल्याला, दोन रिॲक्शन दिलेले आहेत. एक मध्ये झिंक ऑक्साइड दिलेला आहे, तो जेव्हा सोडियम हायड्रोक्साइड सोबत काय होतो, रिॲक्ट होतो, तर काय बनवतो, हा आहे सॉल्ट आणि हा आहे आपला वॉटर. सॉल्ट काय आहे बघा, सोडियम झिंकेट Na2ZnO2 प्लस H2O. बघा इथे आपण प्रोडक्ट कसं काढणार, ZnO ऑक्सिजन काय करतो, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे निगेटिव्ह असेल तर O मायनस असेल आणि Zn प्लस असेल. याचं बघा Na प्लस असेल आणि OH मायनस असेल, तर इथचा पॉझिटिव्ह इथे निगेटिव्हला जोडाल आणि इथचा निगेटिव्ह इथे पॉझिटिव्हला जोडा, तर Na कशासोबत ऍड होईल बघा, या पूर्ण सोबत ऍड होईल, आणि नंतर हा H कशासोबत ऍड होईल बघा, इथच्या O सोबत. तर आता इथे तर आपल्याकडे एकच Na आहे आणि इथे तर बघा दोन Na आहे, तर ह्या रिॲक्शनला काय म्हणतात, बॅलन्स रिॲक्शन. आपल्याला काय करायचं असतं, केमिकल रिॲक्शन शिकताना त्यांना बॅलन्स करावं लागतं. बॅलन्स म्हणजे काय की रिॲक्शनला दोन साइड असतात बघा, एक रिॲक्टंट साइड आणि एक प्रोडक्ट साइड. तर रिॲक्टंट साइड म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि प्रोडक्ट साइड म्हणजे राईट हँड साइड. तर आपल्याला लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू राईट हँड साइड करावं लागतं आणि तेच म्हणजे बॅलन्सिंग. आता बघा ते कसं करायचं, आपलं जर रिॲक्शन लिहून झाली त्यानंतर बघायचं इथे Na किती आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे. ठीक आहे. जसं आता इथे O किती आहे बघा, एक O आहे, एक O आहे, 2 O आहेत. इकडे किती आहे बघा, 2 3 O आहे, म्हणजे आपल्याला इकडे सुद्धा 3 O पाहिजे. आता बघा पुढे अजून काय राहिलंय, झिंक 1 आहे, इथे सुद्धा 1 आहे. ठीक आहे. नंतर बघा H2 किती आहे, इथे 1 H आहे, इथे 2 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांना Na ला 2 करायचं आहे, H2 ला सुद्धा 2 करायचं आहे, म्हणून आपण काय करू, याच्या समोर 2 लिहू. म्हणजे जर आपल्याला बॅलन्सिंग करायची असते तर आपण त्यांच्या जसं NaOH आहे याच्या समोर
आपण नंबर्स लिहू शकतो. जसं आता इथे Na2 लिहिलेलं आहे, तर आपण इथे डायरेक्ट असं लिहू शकत नाही, आपल्याला त्यांच्या समोरच लिहावं लागतं. ठीक आहे. आता बघा 2Na झाला. आता हा 2 फक्त Na साठी नाही, हा 2 Na साठी सुद्धा आहे, O साठी सुद्धा आहे आणि H साठी सुद्धा आहे. आता इथे Na किती असेल? 2 आहेत. तसंच 2 O सुद्धा आहेत आणि 2H सुद्धा. आता बघा 2Na, इकडे पण 2Na, झिंक 1 O2 किती बघा 2 आणि 3 झालं. आता H2 तर 2H तर झालं. दोन्ही साइडला बॅलन्सिंग झाली, याला म्हणतात बॅलन्स केमिकल रिएक्शन. नंतर बघा नंतरची रिएक्शन ॲल्युमिनियम ऑक्साईड. हा जेव्हा NaOH सोबत रिएक्ट करतो तर आपल्याला मिळेल सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट काय बनलं बघा, सोडियम ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि काय आहे हायड्रोजन ऑक्साईड. याला आपण हायड्रोजन ऑक्साईड म्हणू शकतो का? नाही, याला आपण काय म्हणणार, वॉटर H2O. ठीक आहे. तर जशी ही वरची रिएक्शन होती तशीच सुद्धा ही खालची रिएक्शन सुद्धा आहे. नंतर बघा नेक्स्ट रिएक्शन काय आहे, रिएक्शन ऑफ ऍसिड विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट ऑफ मेटल. आता कार्बोनेट काय असतात बघा, CO3 हे कार्बोनेट असतात आणि HCO3 म्हणजे असतात बायकार्बोनेट. आता ऍसिड जेव्हा कार्बोनेट सोबत रिएक्ट करतो तर काय बनतो, जेव्हा तो बायकार्बोनेट सोबत रिएक्ट करतो तर काय बनतो ते बघायचं आहे. When lime water comes in contact with gas released in the form of effervescence, it turns milky. काय म्हटलं आहे बघा, जेव्हा लाईम वॉटर, आता लाईम वॉटर म्हणजे हा आपला लिंबू पाणी होत नाही. लाईम वॉटर म्हणजे असतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड जेव्हा कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, CO2 च्या, तर तो काय बनवतो, कॅल्शियम कार्बोनेट अँड H2O. बघा इथे काय लिहिलं आहे, दिस इज केमिकल टेस्ट फॉर कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ही टेस्ट आपण कार्बन डायऑक्साईडला टेस्ट करण्यासाठी, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी सुद्धा या टेस्टचा यूज करतो. When lime water turns milky, we infer that effervescence is carbon dioxide gas. ठीक आहे. इफरवेन्सेस म्हणजे काय असतं बघा, जसं आपण भात बघत, जेव्हा भात शिजतो तर काय होतं, तो जे बबल्स वर येतात ते असतात इफरवेन्सेस. तर कार्बन डायऑक्साईडचे सुद्धा तसे इफरवेन्सेस म्हणजे बबल निघतात आणि त्यावरून समजते की या रिएक्शन मधून आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळत आहे. This gas produced on reaction of acid with carbonate and bicarbonate salt of metal, a precipitate of COCO3 is produced on its reaction with lime water calcium hydroxide. This reaction can be represented by following chemical equation. आपल्याला जो CO2 मिळतो त्या CO2 ला आपण जेव्हा लाईम वॉटर सोबत रिएक्ट करू तर आपल्याला काय मिळेल, कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर. ठीक आहे. आता बघा जेव्हा एखादा ऍसिड कार्बोनेट सोबत रिएक्ट होतो तर काय बनतो, आणि एखादा ऍसिड जेव्हा बायकार्बोनेट सोबत रिएक्ट होतो तर काय बनतो ते आपण नेक्स्ट स्लाइड वर बघूया. बघा इथे काय लिहिलं आहे, कार्बोनेट ऑफ मेटल जेव्हा ऍसिड सोबत रिएक्ट करेल तर आपल्याकडे काय बनेल, सॉल्ट, आणि काय बनेल, कार्बन डायऑक्साईड. तर कधी काय बनेल, H2O सुद्धा बनेल. बघा आता जेव्हा आपण Na2CO3 घेत आहोत म्हणजे सोडियमचा कार्बोनेट, CO3 म्हणजे काय असतं, कार्बोनेट, आणि त्याला मेटल जॉईन केला म्हणजे मेटल कार्बोनेट होईल. Na2CO3 जेव्हा ऍसिड म्हणजे HCl सोबत रिएक्ट होईल तर काय बनेल, NaCl प्लस CO2 प्लस H2O. आता तसं जेव्हा आपण पोटॅशियम कार्बोनेट घेऊ तर त्याला आपण HCl मध्ये टाकू तर काय बनेल, जसं तिथे NaCl बनलं तर इथे कोणतं मेटल आहे,
तर काय बनेल इथे KCl प्लस काय बनेल CO2 बनेल प्लस काय बनेल H2O. म्हणजे जेव्हा कधी मेटल कार्बोनेट ऍसिड सोबत रिॲक्ट होईल तर तो काय बनवेल सॉल्ट बनवेल आणि काय बनवेल कार्बन डायऑक्साइड आणि कधी H2O सुद्धा बनवेल. नंतर बघा आपला सोडियम कार्बोनेट जेव्हा दुसरे ऍसिड म्हणजे H2SO4 सोबत जेव्हा रिॲक्ट होईल तर काय बनवेल Na2SO4 म्हणजे हा काय आहे सॉल्ट आहे आणि CO2 आणि वॉटर बनवेल. तसंच आपण जर इथे पोटॅशियम कार्बोनेट घेतलं असतं म्हणजे K2CO3 त्याला H2SO4 मध्ये टाकलं असतं तर आपल्याला काय मिळालं असतं K2SO4 प्लस CO2 प्लस H2O. ठीक आहे. आता बघा नंतर काय आहे आता आपण बघितलं की कार्बोनेट जेव्हा ऍसिड सोबत रिॲक्ट होतो तर सॉल्ट प्लस CO2 मिळतो. आता आपल्याला बघायचं आहे बाय कार्बोनेट जेव्हा ऍसिड सोबत रिॲक्ट होतो तर काय बनतो. कार्बोनेटचा काय असतं सिम्बॉल CO3 असतं. आता बाय कार्बोनेट इथे सुद्धा कार्बोनेट रूट वर्ड आहे आणि बायचा मिनिंग म्हणजे H म्हणजे काय येईल हा HCO3 म्हणजे आपला असतं बाय कार्बोनेट. CO3 म्हणजे कार्बोनेट आणि HCO3 म्हणजे बाय कार्बोनेट. आता बघा आपल्याला जसं इथे Na2CO3 घेतला आपण म्हणजे मेटलचा कार्बोनेट घेतला. आता आपल्याला मेटलचा बाय कार्बोनेट घ्यायचा आहे तर आपण इथे घेतला सोडियमचा बाय कार्बोनेट NaHCO3 जेव्हा ऍसिड सोबत रिॲक्ट होतो तर काय बनतो सॉल्ट तर बनेल पुढे काय बनेल CO2 आणि इथे काय बनेल H2O. म्हणजे जेव्हा कधी एखादा बाय कार्बोनेट ऍसिड सोबत रिॲक्ट होईल तर काय बनवेल सॉल्ट CO2 आणि H2O. म्हणजे कार्बोनेट आणि बाय कार्बोनेटचे जे प्रोडक्ट आहे ते सेम आहे. बघा तिथे सुद्धा सॉल्ट CO2 आणि H2O बनत आहे आणि इथे सुद्धा सॉल्ट CO2 आणि H2O बनत आहे. बघा नंतर पोटॅशियमचा बायकार्बोनेट घेतला आपण त्याला HCl मध्ये टाकलं तर काय बनेल इथे जसा NaCO3 घेतला आणि HCl घेतला तर NaCl बनलं. तसंच KCO3 घेतलं तर काय बनेल आपल्याला इथे KCl बनेल. आता उरलं काय CO2 and H2O. तर आता तुम्हाला यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे ही कॉमन रिॲक्शन म्हणजे जर कार्बोनेट रिॲक्ट होत आहे ऍसिड सोबत तर तो काय बनवत आहे सॉल्ट बनवत आहे CO2 बनवत आहे H2O बनवत आहे. ह्या जेवढ्या काही आपण रिॲक्शन बघितलं त्यांचं तुम्हाला कॉमन रिॲक्शन आठवण ठेवायची आहे म्हणजे की रिॲक्टंट काय होते आणि प्रोडक्ट काय होते. जर ऍसिड बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट झाला तर काय बनवेल बायकार्बोनेट ऍसिड सोबत रिॲक्ट झाला तर काय बनवेल. आपल्याला हे सर्व आठवण ठेवायचं आहे. ठीक आहे. आपण आज इतकंच बघणार आहोत. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.